मधुर विसदवाक्कानं अनन्तातीत गुणानं नमो जिनानं जित भवानं. कुंदकुंदाचार्य भगवान की जय. काल आपण मनपरिज्ञानाचं प्रकरण बघितलं होतं. काय चालली चर्चा? पंचास्तिकाय संग्रहमध्ये जयसेनाचार्यांची 48 नंबरची गाथा घ्यायची. आज 47 पूर्ण झाली की काल मनपरिज्ञानाविषयीच 48 नंबरची बघायची होती. पण सांगायचं होतं काय की उपयोग अधिकार चालू आहे आणि त्याच्यामध्ये ज्ञानाचं प्रकरण चाललंय. दर्शनाचं प्रकरण झालंय. ज्ञान कशाला म्हणलं? कर्णनियोगाच्या भाषेत कालच्या एक रेकॉर्डिंग मधून ऐकून सांगायला मी. सांगा काय म्हणायचं? ज्ञान कशाला म्हणायचं? नाही, कालच्या ह्याच्यात नव्हतं. न्यायाच्या एका भाषेत कुठल्या तरी ह्याच्यात ऐकलेलं आहे. म्हणजे न्यायदीपिकेत आली आपल्या ही व्याख्या. न्यायते अनेन इति ज्ञानम म्हणलं ना. म्हणजे ज्याच्याद्वारे जाणलं जातं त्याला ज्ञान म्हणायचं. आणि न्यायते अनेन इति ज्ञानम, ज्याच्याद्वारे जाणलं जातं ते ज्ञान आहे. आणि ते प्रमिती वगैरे साठी काय काय विजू काकी, न्याय म्हणजे काय? ज्ञान म्हणजे काय? न्यायते अनेन इति ज्ञानम हे तर माहिती आहे. ज्याच्याद्वारे जाणलं जातं ते ज्ञान आहे. ते 3 विभक्ती करत नाही का आपण? तीन साधन, भाव साधन, करण साधन आणि नाही रे बाबा, भाव साधन, करण साधन आणि कर्म साधन आहे वाटतं ना. 3. मग ते काय केलं होतं? 3 व्याख्या आपण. न्यायते अनेन इति ज्ञानम हे झालं भाव साधन. आणि जानाति इति ज्ञानम आणि कर्ता साधन आणि मग भाव साधन, कर्ता साधन आणि करण साधन असं. भाव साधन आहे ना ते. मग ज्ञप्ती मात्रम आहे का भाव साधन? बघू, दाखवा काय आलं त्याच्यात. म्हणजे 3 साधनांची चर्चा आली ना त्याच्यामध्ये ज्ञानाविषयी घेत असताना. ज्ञान मात्र म्हटलं तर 2 साधन. ज्ञान मात्र किंवा ज्ञप्ती मात्र असं घेतलं. मग न्यायते अनेन इति ज्ञान म्हणताना करण साधन झालं. जानाति इति ज्ञान म्हणताना कर्ता साधन झालं. आणि ज्ञान मात्र असं म्हणताना भाव साधन झालं. मग या सगळ्याच्या द्वारे माझ्याकडे द्या, मी हिंदीमध्ये बघायला पाहिजे. विजूवागी 5 नंबर सांगा चला. साळणकर काका फटकन 5 नंबर सांगितलं माहिती आहे का? मी आलो मला. अजून एक शब्द येते अनेन अर्थ इति ज्ञानम अशा प्रकारे संस्कृतमध्ये. 55 न्यायाची उत्पत्ती ज्ञान कसं केलेलं तिचं दाखवतो. पाठ काय सांगितलं? ज्ञप्ती मात्र म्हणत असताना भाव साधन म्हटलं. आणि न्यायते अनेन इति ज्ञानम अर्थात जिसके द्वारा जाना जावे वह ज्ञान है. इस प्रकार की व्युत्पत्ति को लेकर ज्ञानपद करण साधन इष्ट है. कुठलं राहिलं आपलं? जानाति इति ज्ञानम इथं आलं नाही आहे. बघायला पाहिजे कुठं आहे. बघून ठेवा पाहिजे. 5 नंबर 192 जवळपास आहे. जे जाणतं ते ज्ञान आहे असं कर्ता साधन रूपाने दाखव बघा पाहिजे. तर म्हणून
ज्ञानोपयोगाचं प्रकरणामध्ये ज्ञान कशाला म्हणतात हे सांगितलं फक्त, की ज्याच्याद्वारे जाणतं ते ज्ञान आहे. मग ते ज्ञान किती प्रकारचं आहे? हां, तर हे 5 प्रकार आपण बघितले आता. मतिज्ञान, श्रुतज्ञान, अवधिज्ञान आणि मनपरिज्ञानाचं प्रकरण झालंय. केवल ज्ञानाची गाथा आहे आज 48 नंबरची. नाणं नेय निमित्तं केवल नाणं न होदि सुध नाणं नेयं केवल नाणं नाणानाणं च नत्थि केवलिनो. कालच्या गाथेतलं ते शब्द सांगायचं होतं ना. 47 गाथेमध्ये 2 प्रकारचं मनपरिज्ञान घेतलंय ना आपण. वियुलमदी अज्जवनाणम म्हणजे विपुलमती मनपरिज्ञान आणि रुजुमती मनपरिज्ञान, हे 2 भेद आहेत. पण रुजुमतीसाठी शब्द कुठलाही कळला नव्हता काल. तर विपुलमतीला तसाच शब्द आलाय आणि जे अज्जवनाणम आहे ना त्या शब्दाने आपण रुजुमती घेतलंय. मग त्या रुजूचा अर्थ असतो आर्जव, म्हणजे रुजोहो भावह आर्जवह असं म्हणतात ना. म्हणून अज्जव या शब्दाने रुजुमती घेतलंय. आर्जव म्हणजे सरळता. म्हणजे सरळ असतं ते रुजुमती आहे. आणि विपुलमती आहे ते वक्र विचारांना सुद्धा जाणतं. म्हणून रुजुमती याच्यासाठी शब्द अज्जवनाणम असं घेतलंय. हे 2 भेद मनपरिज्ञानाचे होते. तर केवल ज्ञानाविषयी सांगायला लागलेत. काय? केवल ज्ञान नेय निमित्तों से नहीं होता. नेय निमित्तम केवल नाणम न. केवल ज्ञान नेयाच्या निमित्ताने होत नाही. न होत नाही. न सुधनाणम म्हणजे सुधज्ञान पण नाही ते. जैसे श्रुतज्ञान नाही होता. ऍक्च्युली त्यांनी विस्तार करताना ते श्रुतज्ञान नाही असं केलंय बरं का. म्हणजे ते श्रुतज्ञान नाही की जे म्हणजे ज्ञेयाच्या निमित्ताने होत नाही, श्रुतज्ञान नाही. आणि नेय तो केवल जानने में आता है. नेयम केवल नाणम, नेय केवल ज्ञानगत होतात. मग केवलींचं केवल ज्ञान न नाण अण्णाणम म्हणजे नाणम नथी अण्णाणम नथी. केवलींचं केवल ज्ञान हे ज्ञान नाही म्हणताना श्रुतज्ञान नाही आणि अज्ञान सुद्धा नाही. म्हणजे त्या केवल ज्ञानाला विशेषण दिले फक्त की ते श्रुतज्ञान नाही किंवा अज्ञान रूप सुद्धा नाही. म्हणजे समजून घ्या केवल ज्ञान वेगळंच आहे या सगळ्या शैवशमज्ञानाच्या अपेक्षेने. आणि त्याला नेयाची अपेक्षा नाही. ने निमित्ताने केवल ज्ञान होत नाही. मग केवलींच्या ज्ञानामध्ये सगळं लोकालोक झळकतंय. मग लोकालोक झळकतंय म्हणून केवल ज्ञान आहे का केवल ज्ञान आहे म्हणून लोकालोक झळकतंय? केवल ज्ञान आहे. लोकालोक पण आहेच की तिथं पण ते आहे त्या नद्यानंतरच लोकालोक काय प्रश्न? ने आहेत म्हणून केवल ज्ञान आहे का केवल ज्ञान आहे म्हणून ने आहेत हे समजलं. ज्ञेयमध्ये आणि ज्ञान ज्ञानामध्ये ज्ञानाचं बरोबर. म्हणजे काल मला एकांनी असं सांगितलं. हा काय काल असं मला सांगितलं नाही. असं जर म्हटलं तर दोष येतो की ने आहेत म्हणून केवल ज्ञान आहे किंवा केवल ज्ञानाने जाणलं म्हणून नेयाचं अस्तित्व आहे असं म्हटलं तर इतरेतर आश्रय दोष येईल आणि एकाची पण सिद्धी होणार नाही आणि स्वतंत्रता राहणार नाही. मेन म्हणजे ज्ञानाची स्वतंत्रता भिन्न आहे आणि वस्तूची स्वतंत्रता भिन्न आहे. कोणी कोणामुळे नाहीये. म्हणजे असं तुम्ही म्हणाल ना की केवलींच्या ज्ञानामध्ये लोकालोक झळकलं म्हणून ते आहेत किंवा आहेत म्हणून झळकले असं. तर दोन्हीकडून सुद्धा फक्त उपचार म्हणा जाणले गेले म्हणून किंवा आरोपित कथन केलं जाईल. पण असं त्याच्यामुळे याचं अस्तित्व आहे किंवा म्हणून ते जाणले जात आहेत आणि जाणले जात आहेत म्हणून ते आहेत असं म्हणणं दोन्ही दोषास्पद होणार. दोन्हींची स्वतंत्र व्यवस्था आहे. बस ते आहेत आणि केवल ज्ञानाचा स्वभाव जाणणे आहे म्हणून ते झळकत आहेत एवढंच. काल काय कोणी सांगितलं सांगायला तेच की हे विचारलं होतं मी केवल ज्ञानाबद्दल काय विशेषता मिळते सांगा. तर त्यांनी असं सांगितलं केवल ज्ञान आहे म्हणून सगळं विश्व आहे हे जाणलं जातंय समजतंय आपल्याला. 3 लोक काय आहेत ह्याची रचना आपल्या ज्ञानात नाहीये म्हणून मग केवल ज्ञानामुळे सिद्धी होतीये सगळ्या लोकांची असं त्यांनी म्हणल्यावर ते परोक्ष आहे आपल्या. मग आपण जाणू शकत नाही तर ते नाही आहे असं कोणी म्हणेल तर ते आहेत त्याच्यामुळं असं जर म्हटलं तर दोष येतो. मग
सर्वथा नाही असं ना, आणि नाही उपचाराने म्हटलं तरी सुद्धा दोष येईल ना असं सुद्धा. मग उपचाराने म्हटलं की म्हणून तर की कथन करत असताना निमित्त नैमित्तिक रूपाने आहे की संबंध ते नेय आहेत आणि त्याचं निमित्त म्हणून केवळ ज्ञानामध्ये ते सगळे झळकले गेले असं म्हणणार की हा. पण याच्यामुळं ते आहेत असं म्हटलं तर चुकीचं झालं. कोणामुळं कोणाची व्यवस्था नाही, सगळ्याची स्वतंत्रता आहे प्रत्येकामध्ये. म्हणून ज्ञान पण स्वतंत्र आहे आणि ज्ञेय पण स्वतंत्र आहे. म्हणून त्यांनी तर खुलासा घेताना पुढे छान घेतलंय. पहिल्याच इथं घेतलं ना, ज्ञेयाच्या निमित्ताने केवळ ज्ञान नाही. ह्याच्यातच सिद्धी झाली की केवळ ज्ञान कुठल्याही ज्ञेयावर अवलंबून नाहीये आणि ज्ञेय सगळे जाणले गेले म्हणून केवळ ज्ञान महान आहे असं पण नाहीये. काय सांगितलं होतं ह्याच्यासाठी? विशापार स्तोत्रचं 11वा श्लोक आहे विशापार स्तोत्र. कोणाला येत आहे? ते समुद्राची महिमा. हा 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 बरोबर. काय म्हणलं होतं? दुसऱ्याला दोष दिले म्हणून कोणाची महिमा होत नाही. सनीरजा स्याद परो गवान्वा तद्दोष कीर्ते वनते गुणित्वम् स्वतोंबुराशेर्महिमान देव स्तोकापवादेन जलाशयस्य. काय म्हटलं? तो समुद्र महान आहे आणि नदी लहान आहे ना. मग नदी लहान आहे म्हणून समुद्र महान आहे का समुद्र महान आहे म्हणून नदी लहान आहे? तर दोघांचं एकमेकामुळं काही नाहीये. म्हणून सांगितलं त्यांनी की समुद्र स्वभावतःच महान आहे. कोणामुळं कोणी लहान त्याच्या समोर दाखवलं म्हणून ह्याची महानता आहे असं नाहीये. तसं त्यांनी सांगितलं की ज्याच्यातून सगळे दोष निघून गेलेत असे ते निर्दोष असणारे परमात्मा, त्यांचं केवळ ज्ञान स्वभावाने महान आहे. त्यांच्या समोर अन्य देवी देवता लहान आहेत म्हणून त्यांची महानता आहे असं नाही. त्यामुळे केवळ ज्ञानाचा स्वभावच असा आहे की तो कोणाच्या कंपॅरेटिव्ह नाहीये किंवा कोणाच्या तुलनेमुळं महान आहे असं नाही. म्हणून तसा आपला स्वभाव आहे हे समजायला पाहिजे. केवळ ज्ञान माझ्यामध्ये पण आहे. मग का आपण स्वतःला हीन लेखतो? का आपण कमी समजतो? मग स्वतःची पण महिमा जाणायला पाहिजे, समजायला पाहिजे, तर आपण त्या ज्ञानाला सहज प्राप्त होऊ शकतो. काय काय गोष्टी घेतल्या? 4 ह्याच्यामध्ये गाथेमध्ये. पहिलं सांगितलं ज्ञेयाच्या निमित्ताने केवळ ज्ञान नाही. दुसरं सांगितलं केवळ ज्ञान श्रुतज्ञान नाही आणि केवळ ज्ञान अज्ञान रूप पण नाही. आणि सांगितलं केवळ ज्ञान फक्त ज्ञेय फक्त जाणले जातात केवळ ज्ञानामध्ये, एवढंच. त्या ज्ञेयाचा आणि ज्ञानाचा संबंध काय आहे? फक्त जाणले जातात, पण त्याच्यामुळं याची आणि याच्यामुळं त्याची व्यवस्था नाही. नाही जयसेनाचर्यंचीच आहे की अजून 2-3 गाथा आहे त्याच्यात बहुतेक. एकच आहे अजून आता. नाही 3 गाथा पुढच्या अजून त्याच्यानंतर ते ववदेस आहे ना. तेच की नाण अण्णाण नथी, ज्ञान नाही अज्ञान नाही. मग ज्ञान म्हणताना क्षयक्षम ज्ञान नाही किंवा इथे श्रुतज्ञान नाही असं विस्तार केला त्यांनी. केवलींचं केवळ ज्ञान श्रुतज्ञान नाही आणि अज्ञान पण नाही. तुमच्याकडे नाही आहे का? आहे ना. केवल नाणम यत् ज्ञानम तत् घटपटादी ज्ञेयार्थम आश्रित्य न उत्पद्यते. कुठलं ज्ञान ज्ञेयाच्या आश्रयाने उत्पन्न होतं? आता हे केवळ ज्ञानाबद्दल सांगायला लागलेत. केवळ ज्ञान जे आहे ते ज्ञान घटपटादी ज्ञेयार्थाच्या आश्रित होऊन उत्पन्न होत नाही. केवली के केवल ज्ञान, जो ज्ञान घटपटादी ज्ञेयों को आश्रय करके नहीं होता वह केवल ज्ञान है. आता हे असं म्हणले, वास्तविक उपादान रूपाने कुठलंही ज्ञान ज्ञेयाच्या आश्रित होऊन प्रगट होतच नाहीये. मग का असं म्हणले? केवळ ज्ञानाचीच म्हणजे ज्ञानाचीच अपेक्षा ना. केवळ म्हणजे केवळ ज्ञान असं म्हणायचं. पण आपल्या पर्यायाची चर्चा चालू आहे. इंद्रिय आहेत, ज्ञेय आहेत, बहिरंगामध्ये ज्ञेय पण आहेत ना. जेव्हा ज्ञेय आपण म्हणतोय ना, इंद्रिय आणि त्या पदार्थाचं सन्निकट आल्यावरच मतिज्ञान उत्पन्न होतं. म्हणजे मतिज्ञानाची परिभाषा करताना दोघांचा सन्निपात झाला असताना, विषय आणि विषयीचा सन्निपात झाल्यावर पहिलं ज्ञान उत्पन्न होतं, ते मतिज्ञान असतं. असं आपण व्यवहाराने भाषा करतो ना त्याची परिभाषा करताना. पण तसं केवळ ज्ञानाला कुठल्याही ज्ञेयाकडून आपण सांगत नाहीये. म्हणून केवळ ज्ञान हे ज्ञेयाच्या आश्रित नाही असं सांगितलं. उपचाराने म्हणताना क्षयक्षम ज्ञानाला बहिरंगात इंद्रिय आणि ज्ञेयाचं
निमित्त दाखवलं जातं किंवा काय म्हणायचं त्याच्या आश्रित झाला असं म्हणलं जाईल. पण तसं आश्रय रूपाने पण तिथं केवल ज्ञानाचं कथन नाही. केवल ज्ञान स्वाश्रितच आहे. तर्हि श्रुतज्ञान स्वरूपम भविष्यति. मग शंकाकारांनी विचारलंय की जर ते नेयाच्या आश्रित नसतं, नेयाच्या आश्रित उत्पन्न होत नाही, तर त्याला श्रुतज्ञानाचं स्वरूप प्राप्त होईल. म्हणजे केवल ज्ञान हे श्रुतज्ञान स्वरूप होईल. कारण श्रुतज्ञान सुद्धा ज्ञेयाच्या आश्रयाने जाणत नाही असं म्हणायचंय. मतिज्ञानाला जसं डायरेक्ट ज्ञेय पाहिजे समोर असं म्हटलं ना, म्हणजे ज्ञेय आणि ज्ञान याचं सन्निपात झाल्यावर ज्ञान होतं ते मतिज्ञान. ज्ञानाचं पुढं पुढं विशेष रूपानं ज्ञान होते, श्रुतज्ञान होते. मग श्रुतज्ञानाला मनाची आवश्यकता आहे. तिथं काय असं एक्सपेक्टेशन नाही की बाहेर तो पदार्थ पाहिजे, इंद्रियाचं अवलंबन आहे. दोन्हीची पण आवश्यकता नाहीये, फक्त ते मनाच्या द्वारे होतं. म्हणून शंकाकारांनी विचारलंय जर केवल ज्ञान घटपटादी ज्ञेयाच्या आश्रित नाही, उत्पन्न होत नाही, तर त्याला श्रुतज्ञान स्वरूप म्हणा किंवा होईल ते श्रुतज्ञान स्वरूप. यथा केवल ज्ञानं ज्ञेय निमित्तं न भवति तथा श्रुतज्ञान स्वरूपम अपि न भवति. ज्याप्रमाणे केवल ज्ञान ज्ञेय निमित्ताने होत नाही, त्याप्रमाणे श्रुतज्ञान सुद्धा होत नाही. प्रश्न आहे का उत्तर आहे? उत्तर सांगितलं. तो वह श्रुतज्ञान स्वरूप होगा. वह ज्ञान नच घेतलं नाही, न होती तर घेतलं ना. जैसे केवल ज्ञान ज्ञेय निमित्तों से नहीं होता, उसी प्रकार श्रुतज्ञान स्वरूप भी नहीं होता असं लावायचंय. श्रुतज्ञानाने होत नाही असं नाही, श्रुतज्ञान स्वरूप सुद्धा होत नाही असं लावलं. काय कळलं की त्यांनी शंकाकारांनी विचारलं ना की जर केवल ज्ञान ज्ञेयाच्या आश्रित होऊन उत्पन्न होत नाही, तर ते श्रुतज्ञान स्वरूप होईल. मग आपण उत्तर देतोय की ज्याप्रमाणे केवल ज्ञान ज्ञेयाच्या आश्रित नाही, त्याप्रमाणे ते श्रुतज्ञान स्वरूप सुद्धा नाही असं म्हणायचंय. असं नाही की श्रुतज्ञान सुद्धा होत नाही त्याच्या आश्रित, असं नाही म्हणायचं उत्तर. काय कळलं सांगा? श्रुतज्ञान स्वरूप होत नाही. म्हणजे केवल ज्ञानाला श्रुतज्ञान स्वरूप प्राप्त होत नाही म्हणून न शब्द वापरलाय. म्हणजे प्रश्न कसा विचारलाय त्यांनी की श्रुतज्ञान स्वरूप होईल केवल ज्ञान. मग आपण न म्हणून उत्तर दिलंय. हो, त्या नचा अर्थ कसा लावला हे बघतोय. मग सांगायला लागले की ज्याप्रमाणे केवल ज्ञान ज्ञेयाच्या निमित्ताने होत नाही, त्याप्रमाणे श्रुतज्ञान स्वरूप सुद्धा होत नाही ते केवल ज्ञान असं म्हणायचं. असं नाही की श्रुतज्ञान सुद्धा ज्ञेयाच्या आश्रित होऊन उत्पन्न होत नाही असं नाही उत्तर आहे. नचं उत्तर असं आहे की केवल ज्ञान सुद्धा श्रुतज्ञान स्वरूप सुद्धा होत नाही. म्हणजे श्रुतज्ञानाचं स्वरूप प्राप्त होईल असं त्यांनी विचारलं ना, तर श्रुतज्ञान स्वरूप होत नाही. एवं पूर्वोक्त प्रकारेण ज्ञेयं ज्ञातव्यं केवल ज्ञानम्. अशा प्रकारे पूर्वोक्त प्रकाराने केवल ज्ञान ज्ञेयाला जाणतं. एक मिनट. जैसे केवल ज्ञान ज्ञेय निमित्तों से नहीं होता, श्रुतज्ञान स्वरूप भी नहीं होता, ऐसे पूर्वोक्त प्रकार से केवल ज्ञान जानना चाहिए. केवल ज्ञान हे ज्ञेय असं जाणण्यायोग्य आहे पूर्वोक्त प्रकाराने. केवल ज्ञानालाच ज्ञेय केलं म्हणजे केवल ज्ञान हे असं ज्ञेय आहे, म्हणजे असं समजून घ्या असं सांगायचं. आपल्याला सगळे हे ज्ञान आता सध्या ज्ञेय आहेत ना. 5 ज्ञानाच्या गाथा ज्या घेतल्या त्या आता आपल्या ज्ञानासाठी ज्ञेय आहेत. म्हणजे केवल ज्ञान, मती ज्ञान हे ज्ञान आहेत का ज्ञेय आहेत? कन्फ्युज होऊ नका. म्हणजे आपण त्याचं स्वरूप बघतोय म्हणून नाही. कसं लावायचं ते आता वेगळा खुलासा काहीतरी झाला. म्हणजे आपण सांगितलं ना हा घट आहे, मग हा घट याला आपण विषय म्हणतोय आणि याला कोण जाणतंय, तर हे साधन समजा आता आपलं मतिज्ञान आहे, इंद्रियजनित मतिज्ञान. मग या ज्ञानाने आपण या विषयाला जाणलं म्हणतो, त्यामुळे हे विषय हे साधन झालं.
मग तुम्ही आता काय करताय, विषयाला ज्ञेय मती पण ज्ञान विषय केलाय किंवा केवळ ज्ञान विषय केलाय, त्यामुळे हे ज्ञान विषय आहे तुमचा आता, आणि तुमच्या मती ज्ञानाने जाणताय. मती श्रुतज्ञान श्रुताने जाणतोय, श्रुताने विशेष जास्त विशेष चाललंय विचार ना. करायला लागलोय. मग तसं आता केवळ ज्ञान हा विषय आपला आहे, विषय आहे. ज्ञान केवळ ज्ञान हा नेय आहे असं म्हटलं त्यांनी. केवळ ज्ञान नेय आहे आणि त्याला तुम्ही मतिश्रुत ज्ञानाने जाणायला लागलाय. किती महान. म्हणजे केवळ ज्ञान केवलींना त्या केवळ ज्ञानाने जाणायला लागतंय, तर आपल्याला मतिश्रुत ज्ञानाने जाणतोय आपण. मतीतलं ज्ञान मती ज्ञानाला कसं जाणते ते? त्याचा आपण आपण स्वरूप बघतोय ना, जे 5 इंद्रिय आपण आता हे 5 गाथा काय बघतोय, ज्ञानाचं स्वरूप बघतोय. ज्ञानोपयोगाचे कथन करत असताना ह्या 5 ज्ञानाच्या गाथा घेतल्यात. मग आपण त्याला विशेष रूपाने जाण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे माझ्या ज्ञानाचा विषय कोण आहे, मती ज्ञान, श्रुत ज्ञान. आता केवळ ज्ञान चालू आहे, पण त्याच्यासाठी आपण कुठली पर्याय वापरतोय, आपल्याकडची मतिश्रुत ज्ञान. त्यामुळे हे ज्ञेय म्हणा, विषय म्हणा, आणि ह्याला झालंय हे साधन. अशा रूपाने कथन सांगितलं. म्हणून ते त्यांनी कसं घेतलं, ते आपण चर्चेतनं शब्दातनं घेतो म्हणलं तर वास्तविक नाही ज्ञानाची येतो, नाही तर मती ज्ञान येत नाही ना. असं जर ह्याला करायचं नाही, जाणत असताना आहेच की, जाणीव झाली त्यावेळेस तिथं मती ज्ञानाने जाणलंच की आपण. श्रुत ज्ञानाने कथन करतोय, वचन बोलतोय वगैरे, पण ज्ञानाने परत ग्रहण करतो त्यावेळेस मती ज्ञानात आलोच. अयम अत्र अर्थ. एक मिनिट, त्याचा अर्थ लागलं का. एवम अशा प्रकारे पूर्वोक्त प्रकाराने नेय काय असं केलंच नाही. त्याच्यात काय वाक्यवाचा अर्थ केलेला असतो. तुमचं पण माझंच पुस्तक आहे, ते एक वेगळं पुस्तक होतं ना, ते तर केवळ ज्ञान जाणणे योग्य आहे असं सांगितलं. म्हणजे विषय सांगितला, त्या ज्ञानाचं स्वरूप सांगितलं. आपलं मागच्या गाथीसारखं आपण कंडिशन्स आल्याच नाही तिथं. केवळ ज्ञान कधी होतं, जसं मागच्या गाथेमध्ये आपण घेतलं ना, मनपरे ज्ञानावरणाचा क्षयक्षम वगैरे. तर इथं काय सांगितलं, केवळ ज्ञानासाठी कंडिशन्स, संपूर्ण ज्ञानावरणाचा क्षय. दुसरं कसं आहे ते, सकल प्रत्यक्ष असं म्हटलं, त्याचं स्वरूप सांगत असताना. नाही, आता हे आपण ह्याच्यासाठी घेतोय ना, त्यांनी जसं मनपरे ज्ञानावरणाच्या क्षयक्षमाचं निमित्त असताना परकीय मनोगत अर्थाला, मूर्त द्रव्याला आणि प्रत्यक्ष रूपाने जाणतं. हे आपण मागच्या सगळ्या गाथ्यांसाठी दाखवलं होतं. तसं केवळ ज्ञानासाठी काय काय आहेत कंडिशन्स. कोणाला जाणतं तर विषय, मूर्त अमूर्त किंवा चराचर संपूर्ण विश्वाला जाणतं. म्हणजे हा विषय झाला, हे स्वरूप झालं त्याचं, आणि इथं निमित्त सांगितलं. ज्ञानावरण आणि वीर्यांतराय कर्माचा क्षय झाला असताना जे ज्ञान प्रगट होतं त्याला केवळ ज्ञान म्हणलंय. आणि काय होतं, आणि हे अतिंद्रिय आहे. म्हणजे साधनेचे इंद्रिय कुठलेही नाही, तर अतिंद्रिय आहे. कुठल्याही इंद्रियाची आवश्यकता नाही. आणि स्वामी कोण आहेत, 13-14 गुणस्थांवरती जीव किंवा सिद्ध. म्हणजे बाह्य निमित्त काय आहे, तर ज्ञानावरण आणि वीर्यांतराय कर्माचा क्षय झाला असताना केवळ ज्ञान प्रगट होतं. परत त्याचं स्वरूप कसं आहे, सकल प्रत्यक्ष आहे. विषय काय जाणला जातो, तर मूर्त अमूर्त चराचर संपूर्ण विश्व जाणलं जातं, किंवा लोकालोक सगळा. आणि त्याचं साधन किंवा काय म्हणायचं, त्याचं जाणण्याचं स्टाईल कशी आहे, तर अतिंद्रिय आहे. त्याला कुठल्याही सहाय्याची आवश्यकता नाही. आणि त्याचे स्वामी कोण आहेत, तर 13-14 गुणस्थांवरती किंवा सिद्ध, हे सगळे केवळ ज्ञानाचे स्वामी आहेत. आपण मागं एकदा बहुतेक 27 गाथेच्या दरम्यान ही चर्चा घेतली होती का, की क्षयक्षम ज्ञान आणि क्षयिक ज्ञानामध्ये काय फरक आहे. आपण फरक लिहून काढायला सांगितलं होतं का, क्षयक्षमिक ज्ञान आणि क्षयिक ज्ञान. हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. काय
27 गाथेच्या दरम्यान आपलं सगळं प्रकरण आलं होतं ना, ज्ञान कर्ता वगैरे हे सगळे घेत असताना अधिकार, त्याच्यामध्ये एक उपयोग अधिकार आला होता. मग तिथं बहुतेक घेतलं असेल, आणि नसेल तर सगळ्यांना घरचा अभ्यास आहे. काय क्षयक्षमिक ज्ञान आणि क्षयिक ज्ञानामध्ये जरासं डीपमध्ये जाऊन डिफरन्स लिहा. सामान्य तर माहिती आहे इंद्रियाची अपेक्षा असते नसते, क्षयोनी होतं ते क्षयक्षमाच्या निमित्ताने होतं वगैरे, सामान्य माहिती आहे की. पण आता जेवढं आपण हे डीपमध्ये घेतलंय ना वर्णन वाचून वगैरे, तर त्या अपेक्षेने जरा फरक काढण्याचा प्रयत्न करा. काय नाही जमलं नव्हतं बघितलं नाही कारण सांगू नका. अशा प्रकारे केवळ ज्ञान जाणणे योग्य आहे. पुढं अयम अत्र अर्थ ते झालं. येथे हा अर्थ आहे. यद्यपि दिव्यध्वनी काले तत् आधारेण गणधर देवादीनां श्रुतज्ञानं परिणमति, तथापि तत् श्रुतज्ञानं गणधर देवादीनाम् एव च केवलीनां न च केवलीनां केवल ज्ञानम एव. नाही आहे का? नाही आहे. एक मिनिट, मग बघू अर्थ काय लागला. गणधर देवादीनाम एव न च केवलीनाम असं नाहीये तुमच्याकडं? नाही न पाहिजे की तिथं. कशाला न, जसं धरण श्रुतज्ञान तसं केवलीना. यद्यपि जरी अर्थ कसं लागतं बघू की. यद्यपि जरी दिव्यध्वनी काळामध्ये त्या आधाराने, म्हणजे जे दिव्यध्वनीमध्ये केवल ज्ञानाचं वचन, हे केवल ज्ञानाच्या आधाराने गणधर देवादिकांचं श्रुतज्ञान परिणमन करतं. म्हणजे भगवंतांनी जे काही स्वरूप सांगितलं, कथन केलं त्या दिव्यध्वनीच्या द्वारे, तर त्यांच्या निमित्तामध्ये गणधर देवादिकांचं ज्ञान परिणमन करतं. म्हणजे त्यांना श्रुतज्ञान झालं प्राप्त असं म्हणायचं, विशेष क्षयक्षम वगैरे प्राप्त झालं असं. तथापि तत्श्रुतज्ञानम, तसेच ते श्रुतज्ञान गणधर देवादिकांचंच आहे, केवलींचं केवल ज्ञान श्रुतज्ञान नाही. त्यामुळे न पाहिजे तिथं. पेन्सिल आहे का माझ्याकडं? म्हणजे केवल ज्ञानापासून श्रुतज्ञानाला भिन्न करण्यासाठी हे सांगितलं गेलं. हा, म्हणजे त्यांना म्हणायचंय की केवलींनी जे काय सांगितलं दिव्यध्वनीच्या द्वारे, तर त्याच्याद्वारे मला जे प्राप्त झालं ते श्रुतज्ञान आहे, केवल ज्ञान प्राप्त नाही झालं. म्हणून न केवल ज्ञानम असं केला अर्थ त्यांनी. काय म्हणले तर वाचते एक मिनिट. यद्यपि दिव्यध्वनि के समय उसके आधार से गणधर देवादि का श्रुत ज्ञान परिणमित होता है, तथापि वह गणधर देवों का ही श्रुत ज्ञान होता है, न कि केवलियों का केवल ज्ञान. गणधरांना जे प्राप्त झालं ना, त्यांनी दिलं म्हणून काय ते ज्ञान केवल ज्ञान नाही झालं माझं. म्हणजे त्यांनी दिलं केवल ज्ञान आणि मी घेतलं श्रुत ज्ञान. किती आपण हलके आहेत बघा. म्हणजे केवल ज्ञान घ्यायला पाहिजे तर श्रुत ज्ञानच घेतोय. म्हणजे ते द्यायला बसलेत सगळं आपल्याला पडापड, एवढीशी फाटकी जोळी घेऊन बसलं म्हणतात ना. पात्र तेवढं आपलं चांगलं नाहीये. म्हणजे त्यांच्याकडून ते तर सगळं म्हणून म्हणतात ना, ते जग को दे दी जग की निदिया, सगळं द्यायला बसलेत त्यांनी, तर आपण घ्यायला एवढं पसत नाही आपल्याला म्हणून थोडं थोडं घेतोय. दिव्यध्वनीच्या समयी केवल ज्ञानाच्या आधारे गणधर देवादिकांचे श्रुतज्ञान परिणमित होते. म्हणजे त्यांना द्रव्य श्रुताचं पण ज्ञान झालं आणि भावश्रुत पण झालं तिथं त्या केवल ज्ञानाच्या निमित्तात. पण ते गणधर देवादिकांचेच श्रुतज्ञान आहे, केवलींचे केवल ज्ञान श्रुतज्ञान रूप परिणमत नाही. म्हणजे केवल ज्ञान श्रुतज्ञान होत नाही. म्हणजेच केवल ज्ञानातून अन्य ज्ञानाची उत्पत्ती नाही. छद्मस्थांना जरी केवल ज्ञानातून पदार्थाचा विशेष बोध होतो, तरी तो त्या छद्मस्थांचा क्षयक्षम आहे. काय सांगायला जरा लक्ष द्या की ते वाक्य गर्भित जास्त आहेत भाव. काय म्हणले परत एकदा वाचते. केवल ज्ञान श्रुतज्ञान रूप होत नाही. म्हणजेच केवल ज्ञानातून अन्य ज्ञानाची उत्पत्ती होत नाही. छद्मस्थांना जरी केवल ज्ञानातून पदार्थाचा विशेष बोध होतो, तरी तो त्या छद्मस्थांचा क्षयक्षम आहे. माझाच ज्ञानाचा क्षयक्षम उघाड झालाय, त्यांच्या ज्ञानाने मला काही ज्ञान मिळालं नाहीये. त्यामध्ये केवल ज्ञान म्हणजे दिव्यध्वनी निमित्त मात्र आहे. ते केवल ज्ञान श्रुतज्ञान स्वरूप होत नाही. काय कळलं सांगा चला. म्हणजे त्यांनी दिलेलं केवल ज्ञान
हे त्यांचे माझं नाही, त्यांचं नाही ज्ञान. माझं क्षोभक्षमाने काय केलंय, मी तिथं काय केलं, ग्रहण केले. पण निमित्त मात्र ते केवळ ज्ञान आहे. त्यांनी सांगितल्यामुळे मला विशेष प्रकार कळालेले असं प्रकार. पण ते केवळ ज्ञान, तो श्रुत ज्ञान काय होत नाही, ते केवळ ज्ञान असं म्हणतात. मग ते एक त्यांनी माग प्रश्न घेतला होता ना, ज्याच्यातून जे उत्पन्न होते ते त्या रूप असतं. यस्य यद भवती तत्तदेव भवती, असं समयसारची गाथा दाखवली त्यांनी एका ठिकाणी. निमित्ताच्या अपेक्षेने तो राजाचं सेवा केली की राजाकडून काय होतं, निमित्ताच्या अपेक्षेने. तसं बाहेर अज्ञानोपास्त्र ज्ञान नाही, मी तो उपादानाने सांगायले हो. ज्याच्यातून जे उत्पन्न होतं तर त्या रूप असतं. जसं मातीचं घट बनवला तर ते घट मातीरूपच आहे. घट काय पटरूप झालं नाहीये. मग मातीपासून तेच घटवायचं होतं मला. केवळ ज्ञानातून उत्पन्न झालं म्हणून ते मला प्राप्त झालं म्हणून केवळ ज्ञान नाही झालं. तर ज्ञान आहे ना ते, फक्त त्यांच्यातून निघालं तरी पण ज्ञानच आहे. मला प्राप्त झाली तरी ज्ञानच आहे. तुम्ही बाहेरच्या पर्यायाकडे बघू नका, ती केवळ ज्ञान आहे आणि हे श्रुत ज्ञान आहे म्हणून. मग ती पर्याय नाही बदलणार आहे, पण स्वरूप तर ज्ञान रूपच आहे. म्हणून तेवढं सांगितलं त्यांनी की ते गणधरांचंच श्रुत ज्ञान आहे, केवळ ज्ञान नाही. कोणाला काही समजलं नसेल तर विचारा. कळलंय का? मग असंच हे श्रुत ज्ञानाला सांगायला लागले, तसं चारी ज्ञानाला पण लावा. मती ज्ञान, श्रुत ज्ञान, अवधी ज्ञान आणि मनपरे ज्ञान. अवधी ज्ञान, मनपरे ज्ञान कसं होतं? गणधरांना तर देवाला बघितल्यावरच झालं. ते दर्शन केल्यावर ती काय म्हणायचं, मुनी दीक्षा झाली की तिथं त्या क्षणाला गणधरांना चार ज्ञानाची प्राप्ती झाली. मग कोणामुळं झाली? केवळ ज्ञानामुळं पण नाही झाली, केवलींमुळं पण नाही झाली. त्यांची ती योग्यता त्या समयाला मानस्तंभामुळं पण नाही झाली. मानस्तंभाला बघितल्यावर चार ज्ञान झाले का कोणाला? नाही, चार ज्ञानाची प्राप्ती म्हणले ना मी. तिथं कुठं कोणाला झाली? सम्यक प्राप्ती झाली फक्त. मग अज्ञान होतं ते नष्ट झालं आणि ज्ञान झालं. किंवा दीक्षा झाल्यावर तिथं मुलींना केवळ ज्ञान, हे चार ज्ञानाची प्राप्ती झाली गणधरपद प्राप्त झाल्यावर. मग ते पण कधी झालं? त्यांच्या ज्ञानामुळं किंवा त्यांच्यामुळं झालं असं नाहीये. तर त्यांचं उपादान आहे ते, त्यामुळं त्याच्यातूनच ते प्रगट झालंय चार ज्ञान. म्हणून हे एवढं सांगायचं होतं की बरोबर. तर हे सांगायचं होतं की केवळ ज्ञान श्रुत ज्ञानाला उत्पन्न करत नाही. तसंच सगळ्याला लावा की केवळ ज्ञान मती ज्ञानाला उत्पन्न करत नाही, अवधी ज्ञानाला उत्पन्न करत नाही आणि मनपरे ज्ञानाला सुद्धा उत्पन्न करत नाही. केवळ ज्ञान रूपच आहे. फक्त त्याचं स्वभाव ज्ञान आहे, ते आपलं आणि त्यांचं समान आहे. मतिज्ञानानं मतिज्ञान उत्पन्न होतं असं म्हणतात. विशेष सांगायचं असेल का, म्हणजे दोघं पण सर्वज्ञ याला जाणतात. पण नंतर श्रुत केवली म्हटले की नाही, श्रुत केवली आणि केवली केवळ ज्ञानाने सर्वाला जाणतात आणि श्रुत केवली श्रुत ज्ञानाने सर्वाला जाणतात. बरोबर. म्हणून इथं विशेष श्रुत घेतलंय हो, असं मला वाटतंय. विशेष श्रुत ज्ञानच घेतलं की नाही, बाकी पुढे ज्ञान घेतले बाकीचे आणि त्यांचंच घेतलंय की नाही गणधरांचं, म्हणजे ते श्रुत केवली. बर, या घेतलंय का, म्हणजे ते पण सर्वज्ञ यायला जाणतात, हे पण सर्वज्ञ यायला जाणतात. मग ते गणधर घेतलेत म्हणूनच मी चार ज्ञान घेतले हो. म्हणजे गणधरांचंच उदाहरण घेतलं म्हणून मी चार ज्ञानांमध्ये घटवले. पण आता तुम्ही म्हणताय तसं पण लावू शकतो. विशेष श्रुत केवली म्हटलं जातं की नाही त्यांना. मग श्रुत केवली तर आपण चतुर्थ गुणस्थानापासून म्हणतो की हो सगळ्यांना, त्यांनाच कुठं म्हणतोय. जे कोणी श्रुत ज्ञानाने स्वभावाला जाणतात ते श्रुत केवली आहे. मग तिथं त्यांनाच कुठं श्रुत केवली म्हणतोय. बरोबर. म्हणूनच ते तिथं त्यांना श्रुत ज्ञान उत्पन्न होतं म्हणलेत ना त्यांनी. जे गणधर देवादिकांना श्रुत ज्ञान परिणमित होतं जे म्हणायला लागले, ते द्रव्यश्रुत होतं हे प्राप्त हे सांगितलं पहिला. आणि मग भावश्रुताची परिणती तर सगळ्यांना तिथं कोणाला असतील त्यांना होईल ते आहेच की. पण म्हणजे द्वादशांगाचं ज्ञान होतं ते गणधरांना होतंय त्या केवळ ज्ञानाच्या निमित्तामध्ये. म्हणजे दिव्यध्वनी काळामध्ये त्यांच्या आधाराने, केवलींच्या आधाराने
निमित्त असताना गणधर देवादिकांचं श्रुतज्ञान परिणमित होतं, म्हणजे जे द्वादशांगाचं ज्ञान प्राप्त होतं ते श्रुतज्ञान गणधरांचंच आहे, त्यांचं नाही आहे, केवलींचं नाही. एवढं ते वाक्य घटवलंय. ठीक आहे, पुढं. न केवलम श्रुतज्ञानम न अस्ति नास्ति. नास्ति केवलीनां ज्ञान अज्ञानं च नास्ति क्वापि विषये ज्ञानं क्वापि विषये पुनः ज्ञानम् अज्ञानम एव. आ? अज्ञानम एव. अज्ञानम् एव न किंतु सर्वत्र ज्ञानम् एव. अथवा पुढं पूर्ण आहे अजून. अथवा मतिज्ञानादि भेदेन नाना भेदम ज्ञानम नास्ति किंतु केवल ज्ञानम एकम एव इति. केवल ज्ञानम एकम एव इति. याचा अर्थ उद्या बघू आपण. एवढं काय समजलं? तर केवल ज्ञान आहे ते श्रुतज्ञान नाही, म्हणजे ज्ञान नाही म्हणत असताना कुठलंच ज्ञान नाही, आणि अज्ञान नाही म्हणत असताना सगळे तिन्ही प्रकारचे अज्ञान सुद्धा केवल ज्ञान नाही. तर त्याचं स्वरूप भिन्न आहे, ह्याचं स्वरूप भिन्न आहे. एवढं सांगितलं. इथं आलं की हे मतिज्ञानाचे